कॉमेडियन कपिल शर्मानं सुनील ग्रोवरची ट्विटरवरून माफी मागितली आहे। फेसबुक पेजवर देखील त्यानं या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। गेल्या 5 वर्षात आपण पहिल्यांदाच सुनीलवर इतक्या मोठ्याने ओरडलो असल्याचं म्हणत कपिलनं झाल्या घटनेबद्दल त्याची भूमिका फेसबुकवर स्पष्ट केली आहे। ऑस्ट्रेलियाहून मुंबईत येणाऱ्या विमानात कपिल आणि त्यांची टीम प्रवास करत होती। त्यावेळी कोणत्याही कारणाशिवाय कपिल सर्वांसमोर सुनीलवर ओरडला, तसंच त्यानं रागात त्याच्यावर हातही उचलला होता असं म्हटलं जात आहे। सुनील ग्रोवर मात्र यावेळी शांत होता। यानंतर मात्र सुनीलनं सोशल मीडियावर यावरून नाराजी व्यक्त केली। सुनीलनं नेमकं काय ट्विट केलं ते आपण पाहूया। भाईजी होय, तू मला फारच दुखावला आहेस। तुझ्यासोबत काम करून मी फार शिकलो। तुला केवळ एक सल्ला देतो, जनावरांशिवाय माणसांनाही आदर देण्यास सुरुवात कर। सगळे तुझ्यासारखे यशस्वी नाहीत, तुझ्यासारखे टॅलेंटेडही नाहीत। जर सगळे तुझ्या एवढे टॅलेंटेड झाले तर तुझी कदर कोण करेल? त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचीही जाणीव असू दे। शिवाय काही महिला ज्यांना तुझ्या स्टारडमशी काहीही देणं घेणं नाही, त्यांच्यासमोर अभद्र भाषा वापरू नको। त्या केवळ योगायोगानं तुझ्यासोबत प्रवास करतायत। हा तुझा शो आहे आणि तू कोणालाही कधीही शोमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतोस। हे जाणून दिल्याबद्दल तुझे आभार। तू तुझ्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहेस, पण देवासारखं वागू नको। कपिलने कुठल्या शब्दात माफी मागितली? मी सुनीलचा आदर करतो। हो, आमच्यात काही कारणास्तव खटके उडाले, पण आम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही का? गेल्या 5 वर्षात मी पहिल्यांदाच त्याच्यावर इतक्या मोठ्यानं ओरडलो। एवढं तर चालतं। मतभेदावर तोडगा दोघेही काढू। देखिए, ऐसा है कि कपिल का जो शो है वो बहुत ही ज़्यादा लोकप्रिय है। जहां काफ़ी लोग एक साथ काम करते हैं, वहां कलह या विवाद का होना जो है वो लाजमी होता है। लेकिन विवाद, कलह, लड़ाई झगड़ा, मारपीट जो है वो अपनी जगह है। हमारी इंडस्ट्री का ये कहना है कि द शो मस्ट गो ऑन। आप भूखे हैं, आप बीमार हैं, आप परेशान हैं, आप झगड़ा कर रहे हैं, शो नहीं रुकना चाहिए। तो शो को छोड़ना नहीं चाहिए। घर में भी झगड़े होते हैं लोगों के, इसका मतलब ये थोड़ी है कि आदमी घर छोड़ के चला जाता है।